भारतीय संस्कृतीमध्ये किंवा हिंदू संस्कृतीमध्ये संकट चतुर्थी या व्रताला खूप महत्त्व आहे आणि अंगारका चतुर्थी ही सगळ्यात श्रेष्ठ मानली जाते। तर अंगारका चतुर्थी ही हिंदू धर्मातील एक पवित्र तिथी आहे। ज्यावेळी संकट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी असं म्हणतात। गणपती या देवतेशी संबंधित हे व्रत आहे, म्हणजेच गणपतीचा उपवास म्हणून आपण हा व्रत केला जातो। तर या व्रतात दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री चंद्रोदयानंतर पूजा करून भोजन केले जाते। भोजनात समाविष्ट असलेल्या उकडीच्या मोदकाचा गणपतीला नैवेद्य दाखविला जातो आणि श्री गणेशाची यथासांग पूजा करून आपण नंतर आरती करूनच हा उपवास सोडला जातो। तर संपूर्ण संकट चतुर्थीमध्ये श्रेष्ठ असे हे व्रत कशा पद्धतीने केले जाते किंवा का केले जाते, तर याविषयीची नेमकी कथा काय आहे याची संपूर्ण माहिती आता आपण घेऊयात। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण अंगारका चतुर्थी म्हणजे काय किंवा मग अंगारका चतुर्थी आपण करतो तर त्याची नेमकी कथा काय आहे याविषयीची माहिती घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। प्रत्येक महिन्यामध्ये एक संकट चतुर्थी येते आणि अंगारका चतुर्थी ही कधी येते तर जी मंगळवारी चतुर्थी येते, म्हणजेच गणपतीच्या वारी जी चतुर्थी येते ती अंगारका चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि ही 6 महिन्यातून एक वेळा अंगारका चतुर्थी येते। तर संपूर्ण वर्षभरामध्ये 2च वेळा ही चतुर्थी मंगळवारी येते आणि तिला अंगारका चतुर्थी असं म्हटलं जातं। तर संपूर्ण 6 संकट चतुर्थीमध्ये अंगारका चतुर्थी हे श्रेष्ठ व्रत मानलं जातं। तर मुदुगल पुराणात आणि गणेश पुराणात या संबंधी एक कथा आहे की गणेश भक्त आणि वेदवत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज अवंती नगरीत राहत होते। शिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती। तिला पाहून भारद्वाजाचे तेज द्रवीभूत झाले आणि ते पृथ्वीने धारण केले। त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता। तो 7 वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला ऋषीच्या स्वाधीन केलं। त्यांनी त्याचे उपनयन संस्कार केले, वेद शिकविले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं। त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला। त्याने 1 सहस्त्र वर्ष तप करून श्री गणेशाला प्रसन्न करून घेतले। त्याचसोबत श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्ट वर मागण्यास सांगितले। तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करावयाचे आहे। माझे नाव त्रिलोक्यात विख्यात व्हावे, म्हणजे प्रसिद्ध व्हावे। आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो। यावर गणेशानं आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो असं वरदान दिलं। तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्यासाठी शक्ती असेल म्हणून मंगल असे सुद्धा प्रसन्न होईल किंवा मग प्रसिद्ध होईल। या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रद ठरेल असं गणेशजींनी त्या भौमाला सांगितलं। तुला आकाशात ग्रहामध्ये स्थान मिळेल व तू अमृत प्राशन करशील असा वर त्याला गणेशाने दिला। तोच वार होता मंगळवार आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले। त्यामुळे संपूर्ण सृष्टीमध्ये संकट चतुर्थीमध्ये अंगारका चतुर्थीला खूप महत्त्वाचं स्थान मानलं जातं। गणेशानं आपल्या परमभक्ताला हे वरदान दिलं की ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारीची जी संकष्टी चतुर्थी आहे ती तुझ्यात अर्थात अंगारकी या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास 21 संकष्टी केल्याचं फल प्राप्त होईल किंवा पुण्य प्राप्त होईल आणि तुझ्या या सहस्त्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य
युगानयुगे त्याच्या सुद्धा वाट्याला जाऊन त्याच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील व ते ऋणमुक्त होतील. ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकट चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशा लोकांनी अंगारका चतुर्थी मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावी, ज्यामुळे 21 संकट चतुर्थी केल्याची फलश्रुती किंवा मग नक्कीच लाभ होतो असं वेदवचनात सुद्धा म्हटलेलं आहे. व्रताच्या दिवशी काय काय करावं, तर व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे, म्हणजेच अन्न ग्रहण करू नये. सायंकाळी पुन्हा स्नान करून चंद्रोदय झाल्यावर श्री गणेशाची षडोपचारे पूजा करावी. पूजेनंतर आरती म्हणावी. मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. चंद्र दर्शन घेऊन किंवा पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंध, फूल, अक्षदा वाहून नमस्कार करावा आणि अंगारकी महात्म्याची पोथी वाचावी. मग श्री गणेशाचं स्मरण करत भोजन करावे आणि तेव्हाच आपण उपवास सोडावा. व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे. कोणत्याही प्रकारे सुतक अडचण आल्यास फक्त उपोषण करून श्री गणेशाचे नामस्मरण करावे व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करावे, मग उपवास सोडावा. पूजा विधी करू नये. अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडला जातो. श्री गणेशाय अंगारकी श्लोक. श्री गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धी प्रदायकं संकष्टं हरमे देवं गृहार्घ्यं नमोस्तुते. कृष्ण पक्षे चतुर्थतु संपूर्ण पूजित विधूयते क्षिप्र प्रसिद्ध देवेश अंगारकाय नमोस्तुते हा मंत्र म्हणूनच उपवास सोडला जातो. तसेच हेही ध्यानात असू दे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये. कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याच्या भक्तगण उपाशी असलेले कदापि रुचत नाही. म्हणूनच चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडला जातो आणि त्या उपवासाची फलप्राप्ती सुद्धा निश्चितच होते. ज्या दिवशी किंवा मग त्यावेळी चंद्रोदयाची जी तिथी आहे त्यानंतर पूजा केली जाते, जेव्हा चंद्राचा उदय होतो त्याच वेळी अंगारकी चतुर्थी किंवा संकट चतुर्थीची पूजा केली जाते आणि नंतरच उपवास सोडला जातो. तर याची नेमकी फलश्रुती काय मिळते किंवा फळ काय मिळतं, तर अंगारकी चतुर्थीचं फळ अशा पद्धतीने आहे की संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही आपल्या आयुष्यातील संपूर्ण संकटे नष्ट होतात, लग्ने जमतात, संतान प्राप्ती होते, कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहतात, भांडणे मिटतात, परीक्षेत यश मिळते, पराक्रम घडतो, कीर्ती प्राप्त होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते. त्यामुळे 21 संकट चतुर्थी व एक अंगारका यांचे सगळ्यात सारखेच फळ मिळते. म्हणजे तुम्ही वर्षभरातील 21 चतुर्थी जरी केल्या तरी एक अंगारका चतुर्थीचा जर उपवास केला तर त्या 21 संकट चतुर्थीचं पुण्य एका अंगारकी चतुर्थीमुळे मिळतं. त्यामुळे ही अंगारका चतुर्थी खूप महत्त्वाची मानली जाते आणि संपूर्ण संकट चतुर्थीमध्ये श्रेष्ठ मानली जाते. त्यामुळे अंगारका चतुर्थीचा उपवास जरूर करावा. तर ही अंगारका चतुर्थीची कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.